आज वेलकम फ्रेंड्स. आज करत आहोत आपण फिंगर चिप्स. बघा, मी एकच बटाटा घेतलेला आहे. एकच बटाट्याची करणार आहे. तुम्ही जास्त बटाट्याची करू शकता. तर आधी आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर चला सुरू करूया रेसिपी. आधी यावेळी बटाट्याची साल काढून घेतो. मग त्याला आपण बारीक त्याचे पीस करून घेऊया, उभे उभे असे. बघत राहा अकूज किचन. मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण याला उभं चिरून घेऊया उभ्या याच्यामध्ये आणि त्याचे पूर्णपणे बारीक असे चिप्स करून घेऊया. बघताय फ्रेंड्स की मी असे उभे उभे चिप्स त्याला कट केलेले ते बटाट्याला. आता ह्याला आपण एकदम स्वच्छ धुवून घेऊ आणि त्याला उकडून घेऊया मीठ टाकून. बघा, मी याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याने काय होतं माहिती आहे का, ह्याच्यातला जो स्टार्च आहे बटाट्यातला तो निघून जातो पूर्ण. म्हणजे त्याचे फॅट्सचं प्रमाण हे कमी होतं. आता हे पाणी फेकून देऊ आणि थोडंसं पाणी, स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकून ह्याला आपण उकडून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आता बघताय तुम्ही, मी त्याला पाण्यात टाकलेलं आहे परत स्वच्छ. त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मंद आचेवर त्याला मी गॅसवर ठेवलेलं आहे उकडायला. एक 5 मिनटात त्याला उकळी आली की आपण त्याला काढून घेऊ आणि त्याला डीप फ्राय करूया. बघत राहा अकूज किचन. आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, पण आपल्याला 5 मिनटं असंच त्याला उकडत ठेवायचं आहे. म्हणजे आपले फिंगर चिप्स एकदम असे नरम होतील, असे तर स्पंजी होतील एकदम. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी गॅस बंद केला आहे आणि बघताय आपले बटाट्याचे चिप्स, फिंगर चिप्स चांगले उकडले गेलेले आहेत. आता आपण याला पाण्यातनं काढून घेऊ आणि लगेच डीप फ्राय करून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. चला फ्रेंड्स, आपण आता आपले फिंगर चिप्स तळून घेऊया. आमची पारंपरिक कढई ठेवलेली आहे, तेलही आहे. मी आता एक सोडून बघतो, झालं आहे का गरम. हां, तेल गरम झालेलं आहे. मी आता सगळी तळून घेतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि मी फिंगर चिप्स त्यात आता सोडलेले आहेत. हलकेसे गोल्डन ब्राउनिश कलर आला की आपण त्याला काढून घेऊ. बघत राहा अकूज किचन. खूप मस्त रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा. फ्रेंड्स, फायनली आपले फिंगर चिप्स रेडी टू ईट. बघताय तुम्ही, मस्त झालेले आहेत. याच्यावर किंचित आपण तिखट टाकून घेऊया, म्हणजे अजून त्याची टेस्ट मस्त होऊन जाईल. बस, तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चला या, नक्की या माझ्या घरी. मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू. And please like and subscribe my channel Akuz Kitchen. Thank you.